फक्त काही मिनिटात तयार होणारा सुगंध आणि मऊसूत लापशी. चला पाहूया ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी. हे बघा, मी इथे कढई तापायला ठेवली आहे स्लो फ्लेमवरती. आता यावरती मी तूप घालते 3 चमचे. आता मी घालते 1 वाटी लापशी आणि चांगलं भाजून घेते स्लो फ्लेमवरती. लापशी करपली नाही पाहिजे, लापशी चांगली भाजली पाहिजे आणि ढवळत राहायचं. आता वरून मी बदाम घालते. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता, तुमच्यावरती आहे. आता मी वरून मनुके घालते. आणि आता दुसऱ्या साईडला मी 1 वाटी दूध आणि 2 वाटी पाणी असं मी बॉईल करून ठेवलं आहे. हे बघा, लापशी चांगलं भाजलं आहे. आता मी हे घालते दूध. हे बघा, आणि मी थोडं थोडं करून घालते, एकदम नाही घालत आहे. आणि जसं थोडं थोडं करून दूध घातलं तर लगेच ढवळायला घ्यायचं, नाही तर ते चिटकेल म्हणून. हे बघा, दूध घालून झालंय. चांगली आता उकळी येऊ दे आणि चांगलं आटू दे दूध. 10 मिनटं मी असं झाकून ठेवते. हे बघा, 10 मिनटं झाली आहे बघा, दूध चांगलं आटलंय. आता मी घालते 1 वाटी गूळ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. गुळाला पाणी सुटलं पाहिजे. हे बघा, गुळाला पाणी सुटलं आहे. आता यामध्ये घालायचं 1 चमचा वेलची पावडर. चांगलं मिक्स करायचं. वेलची पावडर सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे, चांगला वास येईल, त्यामुळे चांगली चव येईल. आता यामध्ये ओलं खोबरं घालते थोडंसं आणि मिक्स करते, सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे. तर आता मी गॅस बंद करते. लापशी तयार झाली. तर हे बघा, मस्त लापशी झाली आहे, गोड एकदम. तुम्हाला ही आवडेल, तुम्ही हे नक्की ट्राय करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.